वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। काय तू पोहे खाणार आहेस का? काय अरे तू पोहे खाणार आहेस का? हो खाईल ना। ए दादा, आता एक्सरसाइज पास कर ना यार. चल आंघोळ कर आणि आता अभ्यासाला बस लवकर. आलोच 5 मिनिटात, फक्त 2 सेट राहिलेत. अय्यो, गुड मॉर्निंग पूजा दीदी. गुड मॉर्निंग अण्णा. दूध वाढवा की तुमचं. अहो अण्णा, वाढवलंच तर पण तुम्ही दुधात एवढं पाणी टाकता की मला कळतच नाही दूध कोणतं आणि पाणी कोणतं. नाही अम्मा, ते दुधा शेजारी पाणी पित बसलो होतो, मग गायीनं लात मारली, मग माझं पाणी पडलं की हो तुमच्या दुधात. काय अण्णा हे? बरं जाऊ द्या, आता नाही वाढवायचं दूध, नंतर पाहू आपण. श्री भाऊ कुठं दिसत नाही. श्री आहे ना. अरे काय अण्णा, काय चाललंय? काय नाही बरं आहे ना सगळं? काय चाललंय? दिसलं नाही म्हणून विचार. बरं आहे ना सगळं? हा बरं आहे. हे घे जरा. वास तर मस्त येतोय. भारी. मग बनवलेत कोणी? विषय का? हॅलो. हाय, कशी आहेस पूजा तू? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. पण काय ग, बऱ्याच दिवसांनी कॉल केला, काय विशेष? मला ना पुण्यात जॉब लागला आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मला ना तुझी हेल्प लागेल प्लीज. कसली मदत? माझं ना पुण्यात कोणीच नाही आहे ओळखीचं, तर रूम मिळेपर्यंत मी तुझ्याकडे राहू प्लीज. अगं एवढंच ना. अगं माझ्या रूमवर आहे जागा, आणि असंही माझ्या फ्लॅटवर मी आणि माझा दादाच राहतो. खूप जागा, ये तू. चालेल, थँक्यू यार. बरं, येशील कधी तू? मी आजच येईन संध्याकाळपर्यंत. ओके, ये. मी वाट पाहते. कोण येत आहे? अरे दादा, माझी एक मैत्रीण आहे. ती सांगलीला असते आणि तिला पुण्यात जॉब मिळालाय, पण तिची ना राहायची सोय नाही. मग मी म्हटलं आपल्याकडे राहायला काही दिवस. आपल्याकडे म्हणजे? अरे म्हणजे तिला रूम मिळेपर्यंत ती आपल्यासोबत राहील काही दिवस. अशी कशी स्वतः डिसिजन तू स्वतः घेतीस ग? अरे दादा, त्यात काय रे एवढं? ते थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे ना. अरे म्हणजे माझा वर्कआउट असतो, अभ्यास असतो, मला अनकम्फर्टेबल नाही होणार का? तुला माहितीये ना घरामध्ये मी कसं राहतो. अरे दादा, अरे मला नाही चालणार. अरे अनकम्फर्टेबलचं काय त्यात? तिला रूम मिळाली की ती जाईल ना रे. ऐक, मला नाही चालणार दादा. थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे आणि मला चालणार नाही. मी काय सांगू तिला आता दादा?
तुला माहितीये ना मला चालणार नाही. कशी आहेस? मस्त. ये आते इकडे मी हे घे पाय. नेत्रा प्रवास कसा झाला मग? मस्त झाला. ए नेत्रा, खूप बदललीस का तू पण? तू पण तर बदलली आहेस. तेही आहेच म्हणा. बरं काका काकू कसे आहेत ग? मस्त एकदम. बरं नेत्रा, तू मला तुझ्या जॉब बद्दल नाही सांगितलं ग अजून? अगं मी म्हटलं भेटूनच सांगूयात. काय नाही ग, हिंजवडीत एक फार्मा कंपनी आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळे इन्व्हेस्टर शोधायचे, ते पिच करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त कशी इन्व्हेस्टमेंट करून घेता येईल कंपनीसाठी तेवढंच बघायचं. मी आत्ता फक्त एक्सपिरियन्ससाठी करते ग हे सगळं. एकदा का हा एक्सपिरियन्स घेतला ना की ह्याच्या जोरावरती माझी एक स्वतःची मोठी फार्मा कंपनी असेल बघ. चांगली स्वप्न आहेत ग तुझी. तू काय करतेस सध्या? अगं एक कार कंपनी आहे, तर त्यांच्या कस्टमरला वेगवेगळ्या ऑफर सांगते, त्यांचा फीडबॅक घेते, असंच काही. बरं चांगलं काय? अरे दादाला वाटतं.